नमस्कार. गेला एक आठवडा आई माझी बरी नव्हती, गावाला होती. मग गावी असताना तिला आमच्या दादानी बहिणीने तिला डॉक्टरकडे नेलं आणि डॉक्टरकडे नेऊन बघितलं, पण तिचा काय आजार बरा होईना. मग त्यानंतर दिनेश मुळीक आणि कमलेश यांनी तिला तात्काळ डॉक्टरकडेही नेलं. तिथून जास्त आजारी असल्यामुळे तिला सांगितलं ॲडमिट व्हायला. मग ॲडमिट केलं आणि ॲडमिट केल्यानंतर मग गेले 3 दिवस मग ती हॉस्पिटलमध्ये होती. तिच्याबरोबर प्रणाली आणि सानिया तिचे माझ्यावर खूप खूप उपकार आहेत. त्या लोकांनी त्या 3 दिवस तिच्यावर थांबले, तिचं आधार पण काढलं. तसंच त्याप्रमाणे आमचा आत्तेभाऊ संतोष कांबळी याचेही आभार. संतोष कांबळे आमचा आत्तेभाऊ आणि आमच्या बहिणीचा पिताचा दीर पण आहे, त्याचे आभार. त्यानंतर मी गावाला मुंबईला गेलो, मुंबईवरून गावाला गेलो आणि बघितलं तर आईची आता तब्येत खूप खराब आहे. तर नेहमीप्रमाणे माझ्या पिलरप्रमाणे माझ्या पाठीशी खंबीर उभ्या असलेल्या माझ्या बहिणी ताई, सीता, छाया यांनी मला ताबडतोब निर्णय घ्यायला सांगितला की तिला गावावरून मुंबईला घेऊन ये, आपण इथेच बरं करूया. कारण गावी काय होईना, खूपच आजारी होती ती गावी. ताबडतोब माझे भाचा भाची, माझे भाऊ, माझे वहिनी, माझे सगळं कुटुंब सगळ्यांनी माझ्याबरोबर त्यावेळेला माझ्या पाठीशी खंबीर उभे राहिले. मला फोन करून माझ्या पाठीशी होते आणि निर्णय घेतला की गावाला मुंबईला घेऊन आलो आणि डॉक्टरने घेऊन गेलो. त्याच्यानंतर आता हळूहळू तिची तब्येत सुधारते. तसे विशेष आभार माझ्या बायकोचे पण आहेत की तिनेही खूप गावी मेहनत घेतली. तिनेही माझ्या पाठीला पाठ लावून खूप माझ्याबरोबर उभी राहिली, काय केलेलं आहे. तसंच माझे साहेब, माझ्या मॅडम यांनी पण माझ्यावरती खूप उपकार केलेले आहेत. तसंच माझे मित्रमंडळी, माझ्या मैत्रिणी यांनीही माझ्या पाठीशी उभे राहिले त्यावेळेला आणि मला खूप 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 मदत केलेली आहे. त्या सर्वांचे मी आभारी आहे. धन्यवाद.